सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे प्रगतशील शेतकरी अच्युत प्रभू तेंडोलकर यांनी कृषी क्षेत्रात अत्यंत मोठी कामगिरी केली आहे। त्यांनी जायफळावर सखोल संशोधन करून समर्थ 1 आणि समर्थ 2 या नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत। विशेष म्हणजे भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी विभागाने या दोन्ही प्रजातींना आता अधिकृत मान्यता देऊन त्यांचे पेटंट प्रभू तेंडोलकर यांना प्रदान केले आहे। या प्रजाती कोकणच्या हवामानाला आणि मातीला पूर्णपणे सुसंगत असून पारंपरिक जातींच्या तुलनेत त्या अधिक उत्पादन देण्याची क्षमता ठेवतात। व्यावसायिकदृष्ट्या प्रजाती कोकणातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत। यामुळे भविष्यात जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल आणि त्यांच्या वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला। एका शेतकऱ्याने स्वबळावर केलेले हे संशोधन राज्यातील संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल। या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रभू तेंडुलकर यांचे कौतुक होत असून कोकणच्या मातीला नवी ओळख मिळाली आहे। जायफळ समर्थ वन आहे, विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते, म्हणजे हे नाही काय सांगा, निसर्गाने आम्ही ते फक्त हेरलेत आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं। आणि आपले मुळदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं, काय सांगा, पॅटर्नसाठी पाठवलं। पण मे अखेर चालू होतो, जून जुलै ऑगस्टपर्यंत असतो साधारण भरपूर फुल सीझन, आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही। बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात। कोल्हापूरवरून सुद्धा लोक येतात। कुठून कुठून आणखी येतात आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात। बोलकर, एकंदरीत समर्थ 1 आणि 2 ची खासियत काय? हां, समर्थ 1 जे आहे झाड ना, ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते, भरपूर लागडा झालं, भरपूर आहे। हां, फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची, त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळही जास्ती। आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं, आणि त्याला तर ह्याच्यात कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळही मोठं आहे ते। त्याच्यामुळे दोन्ही झाडं ही चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्नसाठी।